शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज 28 ऑगस्ट 2026. आज रक्षाबंधन. सर्वप्रथम ॲडव्हान्स फार्मर्सतर्फे आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, आता हे आपलं शेत आहे, हे काकडीचं शेत आहे. डिझेल संपल्यामुळे ट्रॅक्टर थांबला आहे. उद्यापासून आपण ह्या शेताची मेहनत वगैरे करून हे तयारी करतोय नवीन पिकांसाठी. आपण एक काही महिन्यापूर्वी सांगितलं होतं की ऑगस्ट नंतर बऱ्याच पिकांना लागवडीला एक चांगली संधी असेल. ऑगस्ट संपलाय, ऑगस्टमध्ये काही पिकांना होती संधी, आता सप्टेंबरमध्ये थोड्या फार पिकांना आहे. मात्र ऑक्टोबर नंतर बऱ्याच पिकांना संधी राहील. त्याचं कारण असं आहे की मित्रांनो, यावर्षी आपण कमी पावसाचा अंदाज लावला होता. ऑगस्टमध्ये सर्वाधिक कमी पाऊस असेल असाही अंदाज बांधला होता. परंतु जुलै सोडला तर जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील कमीच पावसाचा अंदाज सांगितला जातोय. आणि निश्चितच याचे परिणाम येणाऱ्या काळात बाजारभावावरतीही दिसतील आणि पाणी साठ्यावरतीही दिसतील. आत्ता जर बघितलं आपण तर पाणी साठ्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे, पावसाची परिस्थिती खूप गंभीर आहे. आज संपूर्ण भारताचा विचार केला तर संपूर्ण भारतात फक्त 87% पाऊस झाला आहे. ऑगस्ट संपत आला आहे, जवळपास 75% मान्सून संपला आहे आणि 87% पाऊस झालेला आहे. पुढच्या महिन्यात कदाचित यात अजून घट होईल असा अंदाज दिला जातो आहे. 85 ते 86% जर पाऊस भारतात झाला, 85% पाऊस हा तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, 2016 साली अशीच परिस्थिती झाली होती. 2015 साली पाऊस खूप कमी पडला होता, त्यावेळेस 86% पाऊस भारतात पडला होता. त्या वेळची बराबरी ह्या वर्षी होईल असा अंदाज आहे. अशा परिस्थिती आत्ता आहे. 2016 साली आपण बघितलं तर लातूरसारख्या शहराला टँकरने पाणी पुरवठा केला होता पिण्यासाठी. टँकरने रेल्वेने सुद्धा पाणी पुरवठा केला होता. यावर्षी अशी परिस्थिती बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे भारतात. आणि याची झळ, याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या उन्हाळी हंगामात दिसतील. 2016पेक्षाही यावर्षी टेम्परेचर जास्त असेल. 2016पेक्षा जास्त टेम्परेचर 22, 23, 24, 25ला वाढत गेलं आणि 26ला देखील जास्त टेम्परेचर होतं. परंतु 2027ला एल निनो इफेक्टमुळे कदाचित 1 ते 1.5 डिग्री जास्त टेम्परेचर असेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये देखील उष्णता जास्त असेल. कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये उष्णता जास्त असली की, या अगोदरही असं झालं आहे की जेव्हा जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हीट जास्त असते तेव्हा काकडी आणि कलिंगडसारख्या पिकांना मागणी वाढते. आता याचा बाजारभावावर काय परिणाम पडेल हेही आपण निकष काढलेले आहेत. परंतु अलीकडच्या काळात आपल्याला सर्व गोष्टी सोशल मीडियावरती शेअर करता येत नाहीत. जेवढी परिस्थिती गंभीर पाण्याची असेल येणाऱ्या काळात, तेवढीच परिस्थिती गंभीर ही महागाईची देखील असेल. शेतकरी मित्रांनो, आता आपण बघतोय की कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत, साखरेचे बाजारभाव वाढत आहेत. त्यामुळे परिणाम असा होतोय की शेतकरी वर्ग दुष्काळ असून देखील पाणीपट्ट्यातील जो भाग आहे तो शेतकरी मजूर टंचाईमुळे आणि नेहमी तरकारीत येणाऱ्या अपयशामुळे शेतकरी तो कांदा आणि ऊसाकडे वळला जातोय. येणाऱ्या काळात आता ही मंदी आहे. आपण मागेही सांगितलं होतं की ऑगस्टमध्ये सर्वाधिक मंदीचा काळ टोमॅटोचा असेल आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर हे कमी बाजारभावाचा 4 महिने असतील. कारण पाऊस कमी असेल, कोणतंही नुकसान नसेल, उत्पादन भरपूर असेल, त्यामुळे मोठ्या बाजारभावाची अपेक्षा इथे करता येणार नाही. मात्र ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 महिन्यात काही पिकांना एक समाधानकारक बाजारभाव असतील. ऑक्टोबर जर धरला आपण तर ऑक्टोबरमध्ये टोमॅटोला एक मध्यम बाजारभाव असतील, शिमला मिरचीला एक बऱ्यापैकी बाजारभाव असतील, असेही परत फ्लॉवरला देखील थोडे जेमतेम बाजारभाव असतील. अशीही काही पिके आहेत. येणाऱ्या काळात हिरवी मिरची असेल, शिमला मिरची असेल, कलर कॅप्सिकम असेल, टोमॅटो, अशा बऱ्याच पिकांना एक चांगले बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील. परंतु काही गोष्टींमुळे आपण आता सोशल मीडियावरती ह्या गोष्टी शेअर करणं बंद करतोय. मात्र येणाऱ्या 30 दिवसानंतर काय बाजार होऊ शकतात याचा अंदाज आपण इथून पुढे शेअर करत राहू तुमच्याशी. परंतु लागवडीच्या अगोदर एखाद्या पिकाबद्दल माहिती दिली तर त्या
लागवडी निश्चितच वाढताना दिसत आहेत. त्याचा परिणाम निश्चितच पुढे होताना दिसतोय. आणि बरेचसे बाजारभाव अभ्यासक पुन्हा त्या गोष्टी पुन्हा पुन्हा त्याच सांगितल्या जात आहेत. त्यामुळे निश्चितच एखाद्या पिकावरती टार्गेट केलं जातं. शेतकरी मित्रांनो, आता आपण जर पुढचा विचार केला अगदी उन्हाळ्यातला, तर अशी परिस्थिती असेल की टेम्परेचर हे भरपूर असेल, येणाऱ्या काळात थंडीचं प्रमाण कमी असेल आणि वाढत्या टेम्परेचरमुळे पाण्याचे साठे झपाट्याने घटले जातील. पाण्याचे साठे हे बाष्पीभवनामुळे झपाट्याने घटले जातील. एक तर असतानाच पाण्याचे साठे कमी राहतील आणि त्यामुळे एप्रिल नंतरची परिस्थिती आणखीन बिकट होत जाईल. शेतमालाला आपला शेतकऱ्यांना जो भाव हवा आहे मित्रांनो, तो भाव येणाऱ्या काळात नक्की मिळेल. आता शेवटी हा निसर्गाचा नियम आहे की आवक घटली की बाजारभाव वाढतात. परंतु प्रत्येक पिकाला एक वेगळा काळ असतो. त्या वेगळ्या काळात त्या पिकाचे बाजारभाव वाढतात. येणाऱ्या काळात कंटिन्यू तेजीत राहील असा विषय नाही. तेजी मंदीही होत राहील, परंतु चांगल्या बाजारभावाचे दिवस हे जास्त असतील. आपण जर विचार केला, आता आपण बऱ्याचशा पिकांचा एक रेट चार्ट म्हणजे अगदी ऑगस्टपर्यंत काय बाजारभाव असतील, टोमॅटोबद्दलचे बाजारभाव आपण तुमचे शेअर केलेले आहेत. त्याच्या थोडंफार बदल होत राहतील. परंतु सर्वच पिकांबद्दल जर विचार केला तर अगदी एक पीक मी इथं घेतलो, अगदी कोबी घेऊया. कोबीलासुद्धा मित्रांनो जून महिन्यात अगदी 30 ते 40 रुपयापर्यंत बाजारभाव जातील अशी परिस्थिती पुढे असेल. आता फक्त कोबीच नाही तर बऱ्याच पिकांना वेगवेगळ्या टप्प्यात एक चांगले बाजारभाव असणार आहेत. मग त्यात झेंडू असेल, टोमॅटो असेल, कोबी फ्लावर असेल, हिरवी मिरची, त्यानंतर कलर कॅप्सिकम, ढोबळी मिरची, वेलवर्गीय पिकामध्ये काकडी, दोडका, गोसावळे, कारले असे असंख्य पीक आपले 14-15 पिकं आहेत. आपले त्या पिकांचा डाटा आपल्याकडे आहे. आणि हे आपण आत्ता सांगत नाही, आपण मागील 8 ते 10 महिन्यापासून सांगितलं होतं की येणाऱ्या काळात ऑगस्ट सप्टेंबर नंतर लागवडींना फार मोठी संधी असेल. मी आत्ता 10 एकर क्षेत्र मोकळे. या 10 एकर क्षेत्रामध्ये काही क्षेत्रामध्ये येणाऱ्या 13 महिन्यात म्हणजे अगदी ऑगस्ट 2027पर्यंत काही क्षेत्रावरती 2 पिके, काही क्षेत्रावरती 3 पिके, तर काही क्षेत्रावरती 1 पिके असे करून आपण 10 एकर क्षेत्रामधून 25 एकर क्षेत्राचं उत्पादन आपण काढणार आहोत. आणि निश्चितच ऑगस्ट एंडिंगला म्हणजे 31 ऑगस्ट 2027पर्यंत एक चांगला प्रॉफिटचा ची शेती आपण केलेली असेल आणि त्याची खात्री मला जास्त आहे. शेतकरी मित्रांनो, मला बरेच फोन येतात. मी फोन कोणाचे फारसे उचलत नाही. माझ्या मागं शेतीतलंही व्याप भरपूर असतं, दुकानचं व्याप भरपूर असतं, म्हणून मी फारसं कोणाला भेटतही नाही. आणि येणाऱ्या काळात माझा व्याप थोडासा वाढवतो आहे, त्यामुळे माफ करा थोडंसं आता इथून पुढे सोशल मीडियावरती येता येणार नाही. परंतु एक ग्रुप आपण व्हॉट्सॲपला तयार करतो आहे. त्यामध्ये एक लिमिटेड शेतकरी वर्ग असेल, अगदी 150 ते 200 शेतकऱ्यापर्यंत शेतकरी फक्त आपण तिथं घेतो आहे. आपले जे व्हिडिओ आहेत अगदी ते 20,000पासून 30,000पर्यंत व्ह्यूज जातात. आपण कोणत्याही व्ह्यूजसाठी हे सोशल मीडियावरती आलेलो नव्हतो. येणाऱ्या काही दिवसात मी तो व्हॉट्सॲप नंबरही तुम्हाला शेअर करतो. सुरुवातीला जेवढे लोक येतील फक्त त्यांनाच घेतलं जाईल. लवकरच उद्या एक व्हिडिओ बनवून त्याबद्दल ची माहिती तुम्हाला शेअर करतो मी.